माणसाच्या जवळ सगळ्या उपाधी आहेत आणि त्या कोणत्या उपाधी आहेत तर ज्याला देह मिळाला त्याला कर्म करावं लागतं. आणि विशेष करून माणसाच्या जीवनात माणसाच्या शरीराकडून केलेल्या कर्मानं पाप आणि पुण्य ही दोन फलश्रुती निर्माण होत असतात. पशुकडून पाप पुण्य होत नाही. पशुकडून पाप पुण्य होत नाही. पशु त्याच्या जीवनामध्ये मागच्या जन्मात केलेलं पुण्य किंवा मागच्या जन्मात केलेलं पाप फेडून मुक्त होण्यासाठी पशुचा जन्म आहे. बाकीचे जन्म आहेत ते फेडण्यासाठी आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये एक असं कर्म दिलं भगवंतानं. कर्मानं माणूस मलिन होतो, कर्मानं माणूस स्वच्छ होतो, कर्मानं माणूस स्वर्गाला जातो, कर्मानं माणूस वैकुंठाला जातो, कर्मानं माणूस नरकाला जातो, कर्मानं माणूस भगवत स्वरूप होतो. कर्मानं काय काय होतं. कर्म केलं की आमची अवस्था सारखं बदलत जाते. आणि ज्याच्याकडून जसं कर्म झालं, पुण्य कर्म झालं तर त्याला पुण्याचे भोग भोगावे लागतात आणि त्याच्याकडून पाप कर्म झालं तर पापाचे कर्म भोग भोगावे लागतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून म्हणाले, शरीर प्राप्त झालं की शरीराकडून कर्म होतं आणि कर्मामधून भोग मिळतात आणि भोगाच्या अधीन शरीर आहे.